विषय असतो. पैशाचं सोंग घेता येत नाही, लक्ष्मी प्राप्तीचे उपाय सांगत आहे. ओम श्रीं ह्रीं महालक्ष्मी दैवे नमः हा मंत्र रोजच म्हटला. मागे मी सांगितलं होतं की देवपूजा झाल्यानंतर कुलदेवतेचा प्रत्येक घरातील 4 लोक आहे तर 11 वेळा नामजप करायचा. पण सगळीच लोक कुठे करतात ना, तर त्यापेक्षा एक माळ मी करून देते. मला संसाराची जास्त काळजी आहे म्हणूनच इथे स्त्रियांची संख्या जास्त आहे. तर मी एक माळ करते आणि ती माळ झाल्यानंतर कमीत कमी 11 वेळा महालक्ष्मीचा जप करायचा. मग जप कशासाठी करायचा? जेव्हा बघा आपण कोणाकडे आपल्या मुलीच्या नावाने सारखी हाक मारतो तेव्हा ती मुलीला तर कुठेतरी पोहोचतो आणि ती घरी येते, मम्मा तू माझी आठवण काढत होतीस का? मग ह्या देवाची आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने आठवण काढल्यावर ती आपल्या घरी येणार नाही का? मग किती आठवण काढायची हे आपण ठरवायची. 11 वेळा आठवण काढू तुझी की 21 वेळा की 108 वेळा असा एक माळ. केव्हाही अगदी देवपूजा झाली आणि लगेच केलं पाहिजे असं नाही. मी टीव्ही बघत बसले तर जेवण झालं, नियम करायचं की जेवायच्या आधी मी ताटावर बसली की 11 वेळा नामस्मरण करेल. मग दिवसातून आपण 3-4 वेळा तरी खातो किंवा चहाचा कप आला आणि माझ्या आजीला ही सवय होती. तेव्हा देवघर देव असं काही मिळायचं नाही की राम म्हटल्याशिवाय तोंडात अन्न टाकायची नाही. आणि कोणीतरी समोर पण पाहिजे. आणि तिचा संकल्प असा होता की समोरच्याला पण राम म्हणायचं. मग आम्ही तिला सतवायचो. ती म्हटली ना बाळा राम म्हण ना, मला जेवायचंय. आम्ही रामच म्हणायचो नाही. तरी तिची जन्माची आज कुठेतरी माझ्याकडे सगळं आलंय. तर मी म्हणते की आपल्या आई वडिलांची आपल्या पूर्वजांची पुण्याई होती की तिने आयुष्यभर राम नामाचा जप केला होता. अन्न टाकायच्या आधी राम नाम ती घ्यायची. त्यानंतरचा दुसरा उपाय आहे 7 शुक्रवार एखाद्या स्त्रीला किंवा मंदिरात एखादी देवी असेल तर तिला 16 शिंगार अर्पण करायचे. आपल्या मठामध्ये देवी आहे, कळंबोलीतही इतर मंदिर आहे. 7 मंदिरं देवीची ते कळंबोलीत नक्कीच सापडतील. तर प्रत्येक गुरुवारी किंवा मंगळवारी ठरवायचं की 16 शिंगार. स्त्रियांना काय आवडतं? शिंगार आवडतो. मग देवी कोण आहे? ती पण स्त्रीच आहे आणि तिला ह्या गोष्टी दिल्यानंतर ती प्रसन्न होते. मग नियम ठरवायचा मी एक करून कळंबोलीतल्या सगळ्या देवींची ओटी भरेल. किती छान गोष्ट आहे ना. सगळ्या मंदिरात असे एकदम जाणं होत नाही. आज सप्तशृंगी देवीच्या मंदिरात जाईल. इथे कुठेतरी कालिका माता आहे, बाजूला नरसिंही आहे, तिथे कलकत्त्याची जी महाकाली देवी आहे ती आहे, तुळजाभवानी आहे. 7 देवी तर मला वाटतं कळंबोलीमध्ये मिळतील. एक आपल्या मंदिरातली आहे, एक आपली आई सासू आली ती देवीच्या स्वरूपात आहे, त्यांची ओटी भरा. पण 7 शुक्रवार करा. पण मी म्हणेन 7 शुक्रवार का? हे काही नियम आहे ना, हे अखंड चालू ठेवा. आज शुक्रवारी मला आठवलं ओटीचं साहित्य तयार ठेवायचं. किती खर्च येणार आहे ना, त्याच्यापेक्षा समाधान हे नक्कीच मिळणार आहे. पुढचाही लक्ष्मी प्राप्तीची उपाय आहे 5 गुरुवार 5 सुवासिनींना जेवायला बोलवायचं. म्हणजे प्रत्येक गुरुवारी एक सुवासिनी. तर पौर्णिमेनंतर जो पक्ष येतो त्याच्यातला जो गुरुवार असतो, मला तर 2 गुरुवार मिळतात. 2 शुक्ल असतात आणि हा दुसरे कृष्ण पक्ष असतात. तर 2 गुरुवारी म्हणजे प्रत्येक गुरुवारी एक सुवासिनीला जेवायला बोलवायचं. मग जरुरी का प्रत्येक वेळेस पुरणपोळी करायची नाही. आपली भाजी पोळी जेवण तर घरात असतं. ताटाला काहीतरी गोड किंवा गुलाबजामुनचा रेडीमेड बॉक्स मिळतो तो आणून ठेवायचा दरवेळेस. त्यातला एक गुलाबजामुन जर वाढला तिला संतुष्ट करायची आणि तिची ओटी 5ही वेळेस 5 वेगळ्या बायका पाहिजे आणि लक्ष्मीच्या रूपात तिची पूजा करायची, तिला नमस्कार करायचा. त्याच्यानंतर ओम विष्णवे नमः. लक्ष्मी मातेचे पती कोण आहे? विष्णू आहे. आणि जिथे विष्णू येणार त्यांच्यामध्ये एखाद्या पतीला बोलवलं, फक्त एखाद्या स्त्रीला बोलवलं तर ती येणार नाही. पण पती पत्नीला बोलवलं तर पती येत असेल तिथे. एक तुम्हाला गोष्ट माहिती असेल की शंकराला हवनाला बोलवलं नव्हतं पार्वती मातेच्या वडिलांनी. ती गोष्ट मागे एकदा सांगितली होती. जर जिथे पतीला मान आहे ना, स्त्री मागे धावत ती आमंत्रणाची वाट बघत नाही. त्याच्यामुळे विष्णूंचा जप ओम विष्णवे नमः हा जप केल्यानंतर लक्ष्मी माता त्यांचे पाय दाबत असते, चरण सेवा करत असते, ती ओघानेच येत असते. काळी हळद कोणी नाव ऐकलेलं आहे का? जशी आपली पिवळी हळद असते तशी एक काळी हळद मिळते. कोणाला हवी असेल तर मला मेसेज करा, मी आणते. आपल्या तिजोरीमध्ये ही हळद ठेवायची. लक्ष्मी प्राप्तीचं अतिशय प्रभावी साधन आहे. कोर्टातली कामं अडकलीये ती होणार. भांडण तंटण जमिनीवरनं गावाला भांडणं चालू असतात
काळी हळद युट्यूबवर सर्च करा, अतिशय प्रभावी लक्ष्मी प्राप्तीचा उपाय. ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची. पूर्ण काळ्या रंगाचा काळा खडू कसा असतो ना तशी ती हळद दिसत असते. त्यानंतर एकादशीचं व्रत. कोणाकोणाचा एकादशीचा उपवास असतो आहे? बऱ्यापैकी असतो. सगळ्यांना नाही शक्य, कारण एकदा ते व्रत चालू केलं तर ते बंद करता येत नाही. मग जे करत नाही त्यांनी काय करायचंय? एक साधा सोपा नियम, तर नॉनव्हेज त्या दिवशी खायचं नाही. तो विष्णूंचा आणि लक्ष्मी मातेचा दिवस आहे. नॉनव्हेज खायचं नाहीये. जमल्यास भात खायचा नाहीये. त्या दिवशी भात वर्ज्य करायचा आहे. तुळशीला पाणी घालायचं नाहीये, कारण एकादशीच्या दिवशी तुळस ही व्रतस्थ असते. त्यामुळे तुळशीचं पान तोडायचं नाहीये, तुळशीला हात लावायचा नाहीये. आणि आपण स्वतः त्या दिवशी नाही उपवास करता आला, उपवास नाही करता आला, पण मला उपवास करता येणार आहे. मी देवाच्या जवळ राहायचा प्रयत्न करणार आहे आणि जास्तीत जास्त विष्णू आणि लक्ष्मी मातेची सेवा करणार आहे. त्यानंतर गोघास लक्ष्मी प्राप्तीचा आणखी एक छान उपाय आहे. पूर्वी असं असायचं ना, दारातच गाय असायची. जेवण बनवलं की पहिली पोळी ही गाईला एक कुत्र्याला तुकडा दिला जायचा, मग आपण खायचो. एक पाहुणा रस्त्यावर येणारा जाणारा कोणालाही सहज बोलवलं. गरिबी होती पण मन मोठे होती. त्या जेवणामध्ये एक माणूस सहज खपून जायचा. आज आपल्याकडे तुम्ही येणार असाल तर जरा फोन करा आधी. घरात डब्याच्या डबे किराण्याचे भरलेले आहे, पण ती आपली नीतिमत्ता राहिली नाहीये की एखादा माणूस आला तर माझ्या ताटातला घास मी त्याला काढून, जी विठ्ठलाचं खूप सुंदर भजन आहे, घासमुखीचा मुखी देऊन, त्याच्यासारखं दुसरं अध्यात्म नाहीये. पण ते आज आपण करू शकत नाही. त्यामुळे प्रयत्न करायचे की पहिला घास पूर्वी दारात ठेवला जायचा, गाईला दिला जायचा, तर तो नाही मला देता येत, कारण की गायच नाहीये. म्हणजे आपलं प्रारब्ध किती खराब व्हायला लागलेला आहे की गायच नाही तर काही घास कुठे ठेवू. देवघरामध्ये एक डबा ठेवा आणि रोज 1 रुपया, 10 रुपये सुद्धा मी म्हणत नाही, गाईच्या नावाने 1 रुपया टाका आणि जेवायला बसा. आणखीन एक घास दाराच्या बाहेर किंवा खिडकीत छोटी पोळी करा आणि खिडकीत किंवा दार ज्यांचं घर खाली आहे त्यांनी बाहेर ठेवा. काही न दिसणाऱ्या शक्ती असतात की त्यांना वासावरनं कळतं. आपण मग दारातनं चालू आपल्याला पटकन, अरे आज वरती मसाले भात बनवलाय वाटतं, आज भजी बनवली. आपलं मन तिथपर्यंत जातं ना, तर गेलेले काही जीव असतात ना ते आजूबाजूला रेंगाळत असतात. तर त्यांच्या संतुष्टीसाठी दारामध्ये एक छोटी पोळी करताना छोटी पोळी करा. जे बनवले थोडं थोडं खिडकीत ठेवा. मुंग्या खातील, कावळा, चिमणी जर रोज ठेवायला लागले तर कावळे आणि चिमणी एवढे हुशार असतात ना की रोज तेव्हा येऊन काव काव घेणार आणि तुमचा घास घेऊन जाणार. मग जेव्हा पितृपक्ष असतात ना तेव्हा आपल्याला कावळे शोधायची गरज नसणार आहे. आपण पहिलाच घास ते घ्यायला येणार आहे. आणि त्यानंतर लक्ष्मी स्थिर राहण्याचा शेवटचा उपाय सांगते. रोज पूजा झाल्यानंतर एक लवंग घ्यायची आहे आणि देवी समोर अर्पण करायची. दुसऱ्या दिवशी ती लवंग उचलायची आहे, एका डबीत ठेवायचंय 121 दिवस. मला वाटतं 4 महिन्याचा कालावधी आहे. म्हणजे एक पूर्ण कुठला पण सीझन होतोय, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. रोज ती लवंग डबीमध्ये भरायची आहे. 121 दिवस झाल्यानंतर ह्या लवंग घेऊन कोल्हापूरला जायचं आहे आणि ह्या लवंगा आपल्या महालक्ष्मी मातेला अर्पण करायची. अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करणार. जरा मोठा उपाय आहे, पण कुठलीही गोष्ट एकच नाम घ्या, पण त्याच्यामध्ये नियमितता. कुठलीही गोष्ट एक करा तर त्यात नियमितपणा असणं खूप. आज खूप जप केला आणि आज काहीच केलं नाही, त्यापेक्षा रोज 11 वेळा नाम जप करा. जेवायच्या आधी मी महाराजांचं नाव देणार आणि मगच जेवायला बसणार, एवढा नियम करा. लवंग आहे त्याचा उपाय अतिशय चांगला आहे.